नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराईज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराईज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेटजवळ, चिखली रोड, बुलढाणा. भरधाव कार ट्रकवर आदळली, आई वडिलांसह मुलगा घटनास्थळी ठार. राष्ट्रीय महामार्गावरती घडला भीषण अपघात, मृतक नांदेड जिल्ह्यातील रहिवासी, 5 जण जखमी. उज्जैन येथून देवदर्शन आटोपून गावाकडे परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील खामगाव बायपासच्या खातखेड फाट्याजवळ रस्त्यावरती उभ्या असलेल्या ट्रकवर मागून भरधाव येणारी इर्टिगा कार धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील 3 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी तसेच 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात 13 मेच्या सकाळी 1:15 वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या MH26 CE 6245 क्रमांकाच्या कारने नांदेड जिल्ह्यातील पवार कुटुंबीय उज्जैन येथून देवदर्शन करून गावाकडे परत येत होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील खातखेड फाट्याजवळ P09DM 1362 क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या मध्यातच उभा होता. मात्र नादुरुस्त असलेल्या या ट्रकवर चालकाने कुठलेही इंडिकेटर न लावल्याने इर्टिगा कार चालकाला बंद पडलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने सदर भरधाव कार ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक एवढी भीषण होती की गाडी समोरून पूर्णपणे चकनाचूर झाली. या अपघातात गाडीतील देवराव गंगाराम पवार वय वर्षे 60, बबिता देवराव पठार वय वर्षे 55, निकेतन देवराव पवार वय वर्षे 26 राहणार लोकरवाडी तालुका माहूर जिल्हा नांदेड हे आई वडील व मुलगा जागीच ठार झालेत, तर मोनिका जीवन राठोड वय वर्षे 32 राहणार किनवट, भूमिका रामराव राठोड वय वर्षे 18, प्रियंका देवराव पवार वय वर्षे 30 राहणार किनवट, हिताशी जीवन राठोड वय वर्षे 2 राहणार किनवट, तर इर्टिगा चालक संतोष भगवान कदम वय वर्षे 39 हे 5 जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीनाथ जाधव, वाहतूक शाखेचे वाघमारे यांच्यासह 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर शेख, चालक गणेश वनारे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अपघातातील जखमींना मदत करीत उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविले. या प्रकरणी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.